आपण पाहत आहात शिवभीमक्रांती महाराष्ट्र न्यूज चॅनल। NVS मराठवाडा हायस्कूल आयोजित कैलासवासी हबा दळवी विभागीय वक्तृत्व स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला। NVS मराठवाडा हायस्कूल शिवाजीनगर प्रशालेत कैलासवासी हबा दळवी विभागीय वक्तृत्व स्पर्धा संपन्न झाली। या स्पर्धेचे हे 28वे वर्ष आहे। स्पर्धेच्या उद्घाटन प्रसंगी अध्यक्ष म्हणून नूतन विद्या समितीचे अध्यक्ष विजयरावजी जोशी, प्रमुख अतिथी म्हणून MGM आरोग्य विज्ञान कार्यक्रमाच्या प्रशासकीय प्रमुख प्राध्यापक डॉक्टर श्रीमती प्रेरणाताई दळवी, तर प्रमुख उपस्थिती म्हणून नूतन विद्या समितीचे उपाध्यक्ष अनिल अष्टुलकर, सचिव संतोष धारासुरकर, प्रशालेचे मुख्याध्यापक तथा सहसचिव अनंत पांडे, सदस्य व्यंकटराव तोरंबेकर, मुख्याध्यापिका सौ तनुजा कापरे, मुख्याध्यापिका सौ मृदुल धारासुरकर, उपमुख्याध्यापक PB कापरे, प्राध्यापक अभिजित कोराने, सौ ढगे मॅडम, पर्यवेक्षक सूर्यकांत पाटील, शिवाजी आरळकर, सहपर्यवेक्षक सुनील रामपूरकर आदी मान्यवरांची यावेळी उपस्थिती होती। विविध प्रशालेचे 60 संघांनी या स्पर्धेत सहभाग नोंदवला होता। या स्पर्धेला परीक्षक म्हणून प्राध्यापक राहुल आपसेटी, सौ सुमेधा कुलकर्णी, ॲडव्होकेट संजय केकान यांनी परीक्षक म्हणून काम पाहिले। वेळ परीक्षक म्हणून तर गणेश काळबांडे यांनी काम पाहिले। कार्यक्रमाचे सूत्रसंचालन गोपाल रोडे यांनी केले, तर आभार उपमुख्याध्यापक कापरे यांनी मानले। कार्यक्रमाची सुरुवात धानोरकर सर व संच यांनी सादर केलेल्या स्वागत गीताने झाली। कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रशालेचे मुख्याध्यापक आनंद पांडे यांनी केले। दळवी सरांच्या कार्याचा परिचय करून दिला, तर प्रमुख अतिथी प्राध्यापक डॉक्टर प्रेरणा दळवी यांनी बालवयातच संस्कार होतात, संस्कार करणारी ही शाळा आहे असे यावेळी प्रतिपादन केले। कार्यक्रमाच्या प्रारंभी अहिल्याबाई होळकर यांच्या त्रिशताब्दी जन्मोत्सवाच्या निमित्ताने नाटिकेचे सादरीकरण करण्यात आले। अहिल्यादेवी होळकर यांच्या कार्याचा परिचय यातून देण्यात आला। अहिल्यादेवी यांनी जीर्णोद्धार केलेल्या 5000 मंदिरांपैकी प्रमुख 5 मंदिरांचा परिचय या नाटिकेतून करून देण्यात आला। त्यामध्ये कुमारी कस्तुरी रामपूरकर, अभिश्री किस्ते, सई चिटणीस, धनश्री पत्तेवार, पूर्वा गायकवाड, हर्षदा लहाने, सोनाक्षी बुडगे, वैभवी देशपांडे, प्रतीक्षा कुटे आदींनी भूमिका केल्या। त्यांना अमोल गोरकट्टे, अविनाश कंदारकर, अविनाश जाधव, सौ विद्या सोनुने, कल्पना कटिंग, स्वाती शेळके, कल्पना गरुड आदींनी परिश्रम या कामी घेतले। गोपाल रोडे यांनी स्पर्धा संयोजक म्हणून काम पाहिले। स्पर्धेच्या यशस्वीतेसाठी श्रीपाद कुलकर्णी, डॉक्टर सुनील तुरुकमाने, अभिजित कुलकर्णी, राजेश उफाडे, नितीन बिराजदार, शिवप्रसाद कोरे, प्रशांत डाफणे, वसंत पुरी, अभिजित कुलकर्णी, विश्वास दिवाळकर, विनोद लोलगे आदींनी परिश्रम घेतले। पाहूया सविस्तर वृत्तांत शिवभीमक्रांती महाराष्ट्र न्यूज निर्भीड निपक्ष वृत्तवाहिनीवर। आमच्या संस्थेचे संस्थापक तथा पहिले मुख्याध्यापक श्रीयुत हबा दळवी यांच्या स्मृतिनिमित्ताने आम्ही प्रतिवर्षाप्रमाणे यावर्षीसुद्धा 5 डिसेंबर रोजी आम्ही ह्या स्पर्धेचं आयोजन केलेलं आहे। गेल्या 28 वर्षापासून सातत्याने ही स्पर्धा चालू आहे। विभागीय पातळीवर ही स्पर्धा असते। खूप दूरदूरचे लोक म्हणजे विद्यार्थीसुद्धा यामध्ये सहभागी होतात आणि कमीत कमी 50 स्पर्धक, कमीत कमी 50 स्पर्धकांची दरवर्षाला याच्यामध्ये सहभाग असतो। सगळ्यात विशेष गोष्ट अशी आहे की आमच्या स्पर्धेचं वैशिष्ट्य असं आहे की ज्या वर्षी जे आवश्यक असणारं, समाजासाठी आवश्यक असणारं, राष्ट्रासाठी आवश्यक असणारा जो काही विषय असेल त्याला अनुषंगून आम्ही तो विषय निवडतो आणि अशा प्रकारचे 3 विषय दरवर्षाला आम्ही देतो। आता जवळपास कधीही आम्ही विषयाची पुनरावृत्ती करत नाही, सातत्याने। जसं या वर्षापुरतं जर सांगायचं झालं तर आपल्याला माहिती आहे की खूप अशा चांगल्या पद्धतीने आम्ही त्याचा विचार केलेला आहे की हे वर्ष पुण्यश्लोक अहिल्यादेवी यांचं 300 वर्ष असल्यामुळे आम्ही त्यांचा एक विषय ठेवलेला आहे। मराठीला अभिजात भाषा म्हणून यावर्षी दर्जा मिळाला, तेही आम्ही औचित्य साधून मराठी आमची गौरवशाली राज्यभाषा असा विषय ठेवलेला आहे। आणि या शासनाने नुकताच आपल्याला सगळ्यांना माहिती आहे अत्यंत गौरवशील अशा प्रकारची गोष्ट घडवली आहे, ती म्हणजे गोमाता ही राज्यमाता झालेली आहे। आणि या म्हणूनच आम्ही असे 3 विषय ठेवलेले आहेत। ह्याच्यामध्ये दरवर्षाला खूप चांगला प्रतिसाद असतो। मी सहज असं म्हटलं
की एक स्पर्धक तयार करण्यासाठी कमीत कमी 5 लोकांना त्याच्यावर मेहनत घ्यावी लागते. पालक असतात किंवा शिक्षक असतात. आज आणि उद्या या 2 दिवसामध्ये ते पूर्ण प्रसंग आम्ही दाखवत असतो. त्यानिमित्ताने त्यांच्या अंतःकरणामध्ये तो भाव निर्माण होतो, तो विचार त्यांच्या मनामध्ये पक्का होतो आणि ते विद्यार्थी तयार होतात. म्हणूनच आम्ही हे करतो. विद्यार्थ्यांनी खरं म्हटलं तर केवळ अभ्यासातच पुढे यावं असं माझं मत नाही. विद्यार्थ्यांनी स्वतःच्या अंतःकरणात असलेला जो काही भाव असेल तो ज्या पद्धतीने प्रकट करता येईल, ज्या पद्धतीने त्याला व्यक्त होता येईल, अशा पद्धतीने त्यांनी व्यक्त होण्यासाठी म्हणून शाळेत चालणाऱ्या या विविध उपक्रमामध्ये सहभागी व्हावं आणि स्वतःला समृद्ध करून घ्यावं असा मला त्यांना संदेश द्यायचा आहे. थँक्यू सर.